शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी आनंद भरोसे यांची निवड करण्यात आली आहे। 2 दिवसापूर्वीच मुंबई येथे खासदार श्रीकांत शिंदे व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत आनंद भरोसे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे। आनंद भरोसे यांची निवड झाल्यानंतर परभणी जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे। व्यंकट शिंदे यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत पक्षाला ही निवड रद्द करावी अशी मागणी केली आहे। आनंद भरोसे यांची निवड रद्द करा असे म्हणताना त्यांनी पूर्ण लेखाजोखाच पत्रकार परिषदेमध्ये मांडला आहे। त्यावेळी आम्हाला नक्की कळेल की या कारस्थानामागे कोणाचा हात आहे, यामागे कोणाने काय केले, कशी पक्षाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यामध्ये काय काय त्यांनी पक्षाला जाऊन सांगितले, या सर्व गोष्टी आम्हाला या 1-2 दिवसात स्पष्ट होतील। पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे आणि ऐनवेळी असा फेरबदल झाला, तुम्ही काय भूमिका राहणार तुमची? बघा, एवढा चुकीच्या पद्धतीनं हा निर्णय झालेला आहे। काल तर सर्व शिवसैनिक अगदी त्यांना एक झटकाच बसल्यासारखा झाला की आता येणाऱ्या ह्या निवडणुका आहेत, ह्या सर्व निवडणुका आमच्या आहेत। कारण आतापर्यंत लोकसभेला आपण पाहिलं असेल, जानकर साहेबाला पक्षाने आम्हाला या ठिकाणी दिलं। पक्षाचा निर्णय आम्ही शिवसैनिकांनी मान्य केला, शिंदे साहेबांचा निर्णय आम्ही मान्य केला आणि जानकर साहेबांचं मनातून काम केलं। त्यांना 4,60,70,000च्या वर मतदान या ठिकाणी मिळवून दिलं। त्यानंतर विधानसभेलाही पक्षाने आनंद भरोसे यांना तिकीट दिलं, त्यांनाही 90,000च्या वर मतदान शिवसैनिकांनी मिळवून दिलं। मग जर शिवसैनिक जर पक्षाचा प्रत्येक निर्णय मान्य करत असेल तर माझी पक्षाला विनंती आहे की आपणही शिवसैनिकांचं म्हणणं या ठिकाणी ऐकलं पाहिजे। कारण परभणी जिल्ह्याने आणि परभणीच्या शिवसैनिकांनी आपल्या शिवसेना पक्षाला 252 चिन्ह मिळवून दिलेलं आहे आणि परभणी ही बालेकिल्ला म्हणून हे परभणीची ओळख आहे। आतापर्यंत तर माझ्याकडे ऐकण्यात नाही, कारण बाकीच्या पक्षातलं जरी काय आपल्या कानावर असेल, शिवसेनेमध्ये निश्चितच अशा प्रकारचं काही होत नाही। आणि जर आपल्याला जर कोणाला शंका असेल तर नक्कीच हे चुकीचं आहे, कुठल्याही पक्षात असं झालं नाही पाहिजे। संस्थेच्या निवडणुकांना आनंद भरोसे यांच्या नेतृत्वामध्ये कोणी निवडणूक लढवणार नाहीत। इथला एकही शिवसैनिक त्यांच्या पाठीशी नाही आणि शिवसैनिकांना एवढा विश्वास आहे की आपला जिल्हाप्रमुख 3 वर्षापासून आपल्यासोबत आहे, आपल्या सुखादुखात आहे आणि तो नक्कीच चांगल्या आणि जे समाजसेवेचं काम करतात त्या व्यक्तींना पक्षाचे तिकीट देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल। परंतु हा आनंद भरोसे त्याची फर्स्ट प्रायोरिटी असेल की BJPचे जास्तीत जास्त माणसं निवडणुकीला उभे करावेत आणि शिवसेनेचे सुद्धा तिकीट त्यांना मिळावेत अशी त्यांची अपेक्षा आहे आणि नक्कीच शिवसेनेला या व्यक्तीकडून परभणीमध्ये खूप मोठा धोका आहे। मध्ये निष्ठावंतावरती 100% अन्याय झालेला आहे। मागच्या 3 वर्षापासून ज्यावेळेस शिंदे साहेबांची शिवसेना नवीन उदयास आली त्यावेळेस शिंदे साहेबांच्या शिवसेना ज्यावेळेस बाण मिळाला नव्हता, चिन्ह मिळालं नव्हतं, त्यावेळेसपासून समस्त शिवसैनिक, महिला पदाधिकारी असतील, युवा सेना, महिला आघाडी, मागासवर्गीय विभाग, व्यापारी सेल, सर्व विविध प्रकारचे सेल, ॲडव्होकेट सेल हे सगळे पहिल्यापासून काम करत आहेत। या 3 वर्षामध्ये कधीही कोणालाही कसल्या पद्धतीचा निधी आम्हाला जास्त प्रमाणात मिळाला नाही किंवा कोणाला कोणत्या समितीवर घेतलेला नाही, पण आडामासाचे शिवसैनिक असल्यामुळे प्रत्येकाने या ठिकाणी जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे यांच्या नेतृत्वात चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। 3 वर्षा अगोदर ज्यावेळेस या ठिकाणी बॅनर टाकण्यात आलं होतं त्यावेळेस ते बॅनर फाडले होते, झेंडा हातात घ्यायला माणूस कोणी नव्हता, कोणी धजावत नव्हतं पुढे होऊन काम करायला। या 3 वर्षामध्ये लोकसभेचं काम पक्षाचा आदेश आला, ठीक आहे, शिवसेना हा परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना देखील पक्षाचा आदेश आला, आम्ही महादेव जानकर साहेबांचं काम केलं। विधानसभेला आम्हाला असं वाटलं होतं की निदान ह्यावेळेस तरी आम्हाला न्याय मिळेल आणि जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे यांना तिकीट मिळेल, त्यावेळेस देखील पक्षाचा आदेश आला, तो देखील आम्ही मान्य केला। आणि यावेळेस तर असं झालेलं की उलट आता ही शिवसेना खरंच निष्ठावंतांची राहिली की नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। झालेल्या उमेदवारांना तुम्ही पक्ष पद देतं आणि नंतर पुन्हा तुम्ही त्यांना तिकीटे देता विधानसभेचं। आम्ही 3 वर्षापासून ज्यांनी काम केलं या ठिकाणी, एकाच घरामध्ये एकाच कुटुंबामध्ये 2-2 भावांना जर पद मिळत असतील, त्यांच्यापैकी एका भावाला मिळालं असतं आम्ही त्यांचं अभिनंदन केलं असतं, हरकत नव्हती, पण एकाच घरामध्ये 2 भावांना पद मिळालेलं आहे। आता मला एक सांगा, उद्या आम्ही जे 3 वर्षांमध्ये ज्यांनी या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यांच्याशी बरोबर या ठिकाणी सध्या त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये न्याय मिळेल याची कोण गॅरंटी घेणार आहे? जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे यांना जिल्हाप्रमुख पद मिळालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची आग्रही मागणी आहे। अन्यथा पुढचा निर्णय जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे सांगतील त्यांच्या मनानुसार या ठिकाणी होईल। आता आम्ही या ठिकाणी जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये श्रीमान एकनाथजी शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांची या ठिकाणी आम्ही मुंबईला जाऊन त्या ठिकाणी भेट घेणार आहोत। 3 वर्षामध्ये आम्ही काय केलंय, आम्हाला पक्षाकडून काय अपेक्षा होत्या, आम्ही आमचं रास्त मागणी त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि त्यानंतर पुढचा निर्णय आम्ही या ठिकाणी जाहीर करणार आहोत। परभणीच्या जिल्हाप्रमुख पदावरून मागील काही दिवसापासून खलबतं पक्षामध्ये चालू होती। त्या अनुषंगाने पक्ष निरीक्षक सुभाष साळुंके यांनी देखील आढावा घेतला होता।
त्यांना आम्ही सविस्तर आढावा देखील दिला होता। त्यानंतर माजी खासदार हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात एक स्तरीय समिती देखील परभणीत आली होती। त्यांच्यासमोर देखील आम्ही सर्व बाजू मांडली होती आणि त्यानंतर पक्षश्रेष्ठींकडे सुभाष साळुंके यांनी अहवाल सादर केला। सुभाष साळुंके यांनी खरा अहवाल सादर केलाच नाही तर मुंबईला गेल्यावर परभणीचा अहवाल बदलला आणि बदलून सादर केला, त्यामुळेच खऱ्या शिवसैनिकाला न्याय मिळाला नाही असेही व्यंकट शिंदे म्हणाले। सुभाष साळुंके यांनी परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढावी यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत। उलट परभणी जिल्ह्यातील शिवसेना कशी संपेल यासाठीच काम केले असल्याचा आरोपही माजी जिल्हाध्यक्ष व्यंकट शिंदे यांनी लावला आहे। शिवसेनेच्या वतीने परभणीच्या जिल्हाध्यक्षपदावर आनंद भरोसे यांची निवड करण्यात आली आहे। 2 दिवसापूर्वी मुंबई येथे खासदार श्रीकांत शिंदे व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत आनंद भरोसे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। आनंद भरोसे यांची निवड झाल्यानंतर परभणी जिल्ह्यातील जे शिवसैनिक आहेत त्यांच्यामध्ये मात्र नाराजी दिसून येत आहे। शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष व्यंकट शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी पत्रकार परिषद घेऊन ही नाराजी व्यक्त केलेली आहे। पत्रकार परिषद घेतल्यानंतर व्यंकट शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सर्व लेखाजोखाच मांडला। त्यामध्ये त्यांनी सांगितलं की परभणी जिल्ह्यामध्ये जेव्हा शिवसेनेचं विभाजन झालं तेव्हा परभणी जिल्ह्यामध्ये आम्हीच एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेमध्ये होतो। परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। परभणी जिल्ह्याने शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह दिलेलं आहे आणि त्या काळामध्ये आम्ही मोजकेच शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासोबत होतो। परभणी जिल्ह्याचे आमदार आणि खासदार शिवसेनेचे असून देखील ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले, ते एकनाथ शिंदे सोबत आले नाहीत। त्या काळामध्ये आम्ही एकनाथ शिंदे सोबत असल्यामुळं आम्हाला त्रास देण्यात आला, आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, आम्हाला बॅनर देखील लावू दिले नाहीत, लावलेले बॅनर फाडण्याचा प्रयत्न करण्यात आला। अशा परिस्थितीमध्ये आम्ही शिवसेना आणि धनुष्यबाण परभणी जिल्ह्यामध्ये जपला। मागील 3 वर्षांमध्ये परभणी जिल्ह्यात शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला। आता शिवसेनेला चांगले रूप आलेले आहे। परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढलेली आहे। पण जे आम्ही मूळ शिवसेनेमध्ये होतो, ज्यांनी सुरुवातीला एकनाथ शिंदे यांना साथ दिली, त्यांच्यावर आता अन्याय केला जात असल्याचे व्यंकट शिंदे म्हणाले। आनंद भरोसे हे मुळामध्ये काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर ते भाजपमध्ये गेले आणि भाजपमधून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ते शिवसेनेमध्ये आले। शिवसेनेमध्ये आल्यानंतर त्यांना डायरेक्ट परभणी विधानसभेमधून निवडणूक लढण्याची संधी शिवसेनेकडून देण्यात आली। त्यावेळेस देखील आमच्यावर अन्याय करण्यात आला। आम्ही विधानसभेचे तिकीट मागत असताना आनंद भरोसे यांना भाजपमधून शिवसेनेत घेऊन तिकीट देण्यात आलं। असं असलं तरी आम्ही शिवसेनेचं काम एक निष्ठाने केलं आणि त्यामुळेच आनंद भरोसे यांना 90,000 मते विधानसभेत मिळाली। ही 90,000 मते आनंद भरोसे यांची नसून ही शिवसैनिकांची मेहनत आहे आणि त्यावेळेस आम्ही मेहनत केली म्हणून एवढं मताधिक्य परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मिळालं। पण असं असलं तरी आता मात्र संघटना स्तरावर संघटनेच्या पदावर देखील आता बाहेरच्यांना बसवलं जात आहे। आनंद भरोसे यांना पुन्हा एकदा जिल्हा प्रमुखपदी बसवून आमच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय केला असल्याचे व्यंकट शिंदे म्हणाले। आत्ताच 2 दिवसापूर्वी आनंद भरोसे यांचे बंधू शिवाजी भरोसे यांना भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे। त्यामुळे एकाच घरामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुखपद आणि भाजपचं जिल्हा प्रमुखपद कसं शक्य आहे असा सवाल देखील व्यंकट शिंदे यांनी उपस्थित केला। त्याचबरोबर परभणीची शिवसेना ही भाजपच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू असल्याचा आरोप देखील व्यंकट शिंदे यांनी केलेला आहे। हा सर्व घटनाक्रम सांगताना त्यांनी सांगितले की जे पक्ष निरीक्षक होते, पक्ष निरीक्षक यांनीच यामध्ये सर्वात मोठा घोटाळा केलेला आहे। पक्ष निरीक्षक पक्ष निरीक्षक सुभाष साळुंके यांनी याबाबत जो खरा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवायचा होता तो पाठवलाच नाही। मागील काही दिवसापासून परभणीच्या जिल्हा प्रमुख पदाविषयी हालचाली चालू होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर पक्ष निरीक्षक सुभाष साळुंके परभणीत आले होते। त्यांच्यासमोर सर्व घटनाक्रम घडला होता। त्याच्यानंतर शिवसेनेचे माजी खासदार पाटील देखील परभणी दौऱ्यावर आले होते आणि त्यांच्याकडे देखील परभणी जिल्ह्याचा अहवाल देण्यात आला होता। त्या अहवालानुसार
परभणी जिल्ह्यातील जिल्हा प्रमुखपदी जो आहे तो एकनिष्ठ शिवसैनिक बसला पाहिजे होता अशी सर्वांची अपेक्षा होती। पण पक्षनिरीक्षक सुभाष सोळंके यांनी मुंबईमध्ये जाऊन अहवाल बदलला आणि धनदांडग्यांना हाताशी धरून आनंद भरोसे यांची नियुक्ती केली असल्याचा आरोप व्यंकट शिंदे यांनी लगावला आहे। असे आरोप लगावताना व्यंकट शिंदे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र आता मुंबईला जाऊन थेट पक्षश्रेष्ठींकडेच हे गाऱ्हाणं मांडणार असल्याचे देखील जाहीर केले आहे। त्याचबरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आनंद भरोसे यांच्या नेतृत्वात आम्ही कसल्याही प्रकारची निवडणूक लढणार नसल्याचं देखील त्यांनी जाहीर केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये घमासान होताना दिसत आहे। पक्षश्रेष्ठी याकडे कशा दृष्टीने पाहते हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। पण त्याचबरोबर आनंद भरोसे यांची उचलबांगडी होते का की व्यंकट शिंदे यांची नाराजी दूर केली जाते हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। नवराष्ट्रसाठी डॉक्टर धनाजी चव्हाण, परभणी।